नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझे चॅनल क्रोशेट बाय शारदामध्ये. आज आपण सुंदर अशी गजऱ्याची वेणी कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात आधी मी हिरवा उलनचा धागा घेतलेला आहे आणि आपल्याला स्लिप नॉट मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपण चेन करून घेऊ. बघा, धागा घेतला, डोकं खाली करायचं आणि चेनमधून काढायचं. मी चेन आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली आहे. आपण याला टोटल 40 चेन करून घेणार आहात. बघा, अशा प्रकारे चेन करायचे आपल्याला 40. बघा, हे 40ची चेन मी करून घेतलेली आहे. तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तही करू शकता. आता आपल्याला याच्यात डबल क्रोशिया करायचे. सुरुवातीच्या 2 चेन आपल्याला सोडून तिसऱ्या चेनमध्ये हुक टाकायचा आहे. बघा, हुक टाकून धागा काढायचा. अगोदर 2 लूपमधून आणि नंतर 2 लूपमधून. बघा, परत आपण दुसऱ्या चेनमध्ये टाकायचं आहे आणि तसाच डबल क्रोशिया करायचा आहे. डबल क्रोशिया येत नसेल तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलं आहे, तिथं तुम्ही बघू शकता. बघा, प्रत्येक चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण डबल क्रोशियामध्ये ही चेन पूर्ण करणार आहोत. बघा, पूर्ण साखळी आपल्याला डबल क्रोशियाची कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा, मी साखळी कंप्लीट करून घेतली आहे डबल क्रोशिया करून. ही आपली मागची बाजू आहे. आता परत आपल्याला बघा, आता त्याच्यात आपल्याला हुक टाकून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडकडून आपल्याला काम सुरू करायचं आहे. बघा, हा गॅप दिसतोय साखळीचा, त्याच्यापासून आपल्याला काम सुरू करायचं आहे. पूर्ण चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचे. बघा, गॅप दिसतोय त्याच्यामधून. पूर्ण आपल्याला सिंगल क्रोशिया कंप्लीट करून घ्यायची आहे. बघा, दोघी लूपमधून घ्यायची, हुक टाकायचा, धागा आणायचा आणि दोघे लूपमधून आपल्याला काढायचा असतो सिंगल क्रोशियामध्ये. अशा प्रकारे आपल्याला सिंगल क्रोशिया पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे पूर्ण लाईनमध्ये. बघा, आपण पूर्ण सिंगल क्रोशियाची लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे एक साखळी करायची आहे, एक चेन घ्यायची आहे. आता आपण धागा कट करून घेऊ आणि हुक काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला पांढरा धागा जॉईन करायचा आहे. त्यालाही आधी आपण स्लिप नॉट घ्यायची आपल्याला त्यालाही. बघा, आता हुक टाकायचा आणि आपल्याला त्या हिरव्या साखळीमध्ये काम सुरू करायचं आहे. आपण ज्याच्यात डबल क्रोशिया आणि सिंगल क्रोशिया केला होता, आपण डबल क्रोशिया खाली ठेवायचा आहे आणि सिंगल क्रोशिया आता वरती घ्यायचा आहे आपल्याला. बघा, पहिल्या साखळीतून आपण हुक टाकूया आणि एक स्लिप स्टिच करून घेऊ. बघा, आता दुसऱ्या गॅपमध्ये आपल्याला हुक टाकायचा आहे आणि अजून तिथं एक स्लिप स्टिच करून घेऊ आणि तिथून आपल्याला काम सुरू करायचं आहे. सगळ्यात आधी आपण 3 चेन करून घ्यायची आहे आणि त्याच लूपमध्ये आपल्याला डबल क्रोशिया करायचा आहे. आपण त्याच्यामध्ये टोटल 4 डबल क्रोशिया करणार आहोत. पहिला झाला हा, आता दुसरा डबल क्रोशिया, 2 लूप, नंतर 2 लूप घ्यायचे, यानोवर परत यानोवर 2 लूप घ्यायचे, नंतर 2 लूप. बघा, आपले 3 डबल क्रोशिया झाले. परत अजून एक करून घेऊ आपण, म्हणजे एक चेन आणि 4 डबल क्रोशिया करायचे आपल्याला. बघा, हा एक डबल क्रोशिया करून आपण लूप थोडा सोडून द्यायचा आहे. पहिला लूप बघा, थोडा ताणून सोडायचा आहे त्याला आणि
चेनच्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला हुक टाकून आणि त्या लूपमधून काढून आता आपल्याला एक स्लिप स्टिच घ्यायची आहे, म्हणजे आपली कडी तयार होईल. बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला परत 3 चेन करायचे आणि ज्या लूपमध्ये आपण काम केलं आहे, 4 डबल क्रोशे आपण एकाच लूपमध्ये टाकलं आहे, त्याच लूपमध्ये आपण त्याला स्लिप स्टिच करायची आहे. बघा आपली एक कडी तयार झाली. आता दुसऱ्या लूपमध्ये स्लिप स्टिच करायची आणि परत दुसऱ्या लूपमध्ये टाकून आपल्याला स्लिप स्टिच करून तिथून काम सुरू करायचं आहे. बघा दुसऱ्या लूपमध्ये टाकायचं, स्लिप स्टिच करायची आणि परत दुसरी कडी आपण तिथं करणार आहोत. अगोदर 3 चेन आणि नंतर 4 डबल क्रोशे आपल्याला एकाच लूपमध्ये करायचे असतात. बघा 4 डबल क्रोशे आपण करून घेतला आहे एकाच लूपमध्ये. आता तो लूप सोडून द्यायचा आहे थोडा. आपण आता 3 चेन घेतो, त्या पहिल्या चेनमध्ये टाकायचा आहे हुक आणि लूपमध्ये टाकून आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपली दुसरी पाकळी तयार झाली आहे. परत 3 चेन करून घ्यायची आहे आणि त्याच लूपमध्ये आपल्याला एक स्लिप स्टिच करायची आहे. आता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण कड्या तयार करून घ्यायच्या आहे. बघा आता बाजूच्या लूपमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊ. त्याच्या बाजूच्या लूपमध्ये स्लिप स्टिच करून आपल्याला परत तिथं एक कडी सुरू करायची आणि पूर्ण साखळी आपण तशीच तयार करून घेऊ. बघा पूर्ण साखळी आपण तयार करून घेतलेली आहे. बघा आता हा शेवटच्या लूपमधून आपण एक चेन करायची आहे आणि धागा कट करून हुक काढून घ्यायचा आहे. बघा किती छान दिसत आहे आपल्या कड्या. आता आपल्याला इथं नॉट बांधण्यासाठी नॉट करायचे आहे. त्याआधी आपण हे धागे मध्ये घेऊन घ्यायचे. बघा असे आपण टाक्यांमधून काढायचे हुक आणि ते धागे मध्ये घेऊन घ्यायचे, म्हणजे ते दिसणार नाही आणि फिनिशिंग आपली छान येणार. बघा आता आपण धागा कट करून घेऊ. आता व्हाईट धागाही आपण व्हाईट कडेमध्ये घेऊन घेऊ. बघा या लूपमध्ये हुक टाकून आपल्याला तो धागा काढून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला दिसणार नाही. बघा आता उरलेला धागा आपण कट करून घेऊ आणि तिकडचे सुद्धा धागे आपण तसेच लपवून घ्यायचे. बघा आपण धागे लपवून घेतले. आता आपण त्याला नॉट करू बांधायला. आता हुक टाकायचा. पहिला आपण डबल क्रोशिया केला होता, त्याच्यात असा दोरा घ्यायचा मध्ये आणि आपल्याला एक गाठ मारून घ्यायची तिथं. बघा आपण गाठ मारून घेतली. आता हुक टाकून आपल्याला तिथं साखळी तयार करायची आहे. आता मी हा एक लूप घेतला आणि आपल्याला सिंपल साखळी टाकायची आहे, जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी. बघा अशा प्रकारे साखळी तयार करून घ्यायची आपल्याला बांधण्यासाठी. बघा मी 35 टाक्यांची केली आहे. बघा आता आपण धागा कट करून घेऊ
आणि हुक काढून घ्यायचा आहे। आपली ही एक नॉट तयार झाली। आता हा धागा आपण त्याच्यात लपवून घेऊ आणि तो धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तशीच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा नॉट लावायची आहे, ही लावली तशी। आणि मग सुंदर असा गजरा आपला बघा, आपला गजरा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।